हाय हॅलो नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. तर आजचा व्लॉग ना असा रँडमच असणार आहे. मी थोडीशी आमच्या बेडरूमची सेटिंग चेंज करणार आहे. म्हणजे कॉट आणि वॉर्डरोबची जी पोझिशन आहे ना ती, कारण वर्ष झालं त्याच ठिकाणी आहे ते, आणि थोडंसं चेंज वगैरे केलं तर आपल्यालाही छान वाटतं. तर मी तुम्हाला आधी एकदा दाखवून देते की आत्ताची जी सध्याची सेटिंग आहे ती कशी आहे. ती जरा इग्नोर करा, कारण आता गोष्टी हलवणारच आहेत. वॉर्डरोब सध्या तिथं आहे, तर तो आम्ही इथं घ्यायचा विचार चालला आहे. आणि कॉट जो आहे ना, कारण ही दक्षिण दिशा होते, तर त्यामुळे आम्हाला झोपायला सुद्धा थोडंसं उलटं झोपावं लागतं, कारण म्हणतात दक्षिणेकडे पाय करू नये. तर त्यामुळे कॉटचं चाललं आहे की ती जी वॉल आहे ना तिथे ठेवायचं. तर आम्ही मेजरमेंट्स वगैरे घेतले, सगळे ॲडजस्ट तर होणारे आहे असं वाटते. बघू आता काय कसं होतं. तर सगळ्यात आधी मी जे वॉर्डरोब आहे ते खाली करून घेते, म्हणजे ते ढकलायला वगैरे थोडंसं त्याचं वेट कमी होईल. आणि गोष्टींना जेव्हा जागच्या जागी व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवलेलं असतं ना, तेव्हा लक्षात येत नाही की आपल्याकडे म्हणजे एवढं सगळं साहित्य आहे, पसारा पण म्हणता येईल त्याला. तर एक एक करून मी काढत होते, आणि जी किड्स बेडरूम होती ना ती पूर्ण भरून गेली होती पसाऱ्याने. आणि कॉटसुद्धा रिकामा करायचा होता, कारण कॉटमध्ये सुद्धा स्टोरेज आहे, तर तिथं सुद्धा बऱ्याच वस्तू आहेत. तर तो सुद्धा त्याचंही वेट आहे, तर तो हलणार नाही, म्हणून तो सुद्धा खाली करायचा होता. एक एक करून मी सगळं त्या रूममध्ये नेऊन ठेवत होते. आणि उगाचच हे बिनाकामाचं मला सुचलं होतं की थोडंसं चेंज करूया म्हणून. काहीच म्हणजे आमचा प्लॅन वगैरे नव्हता. कुठून स्टार्ट करू काय कळत नाही आहे. तुम्ही करायला तर घेतलं सगळं, आणि ऑलमोस्ट इथंच म्हणजे 4-4:30 वाजता स्टार्ट केलं. एवढी हुशार आहे मी. आणि आता कधी होणार आहे काय माहिती. आणि हा कॉटमधला पसारा ना मी साधारणतः 1 महिन्याखालीच व्यवस्थित लावला होता, पण तिथे तर कोणी जात पण नाही सारखं सारखं, तरी पण पहिल्यासारखं होऊन गेलं होतं ते सगळं. आणि साड्या वगैरे मी काय नेहमी घालत नाही, म्हणून साड्या मी इथे कॉटमध्येच ठेवलेल्या आहेत, कारण वरती उगीच धूळ बसते म्हणून. आणि त्यानंतर ही जी मॅट्रेस आहे ती सुद्धा आम्ही काढून घेतली आणि हॉलमध्ये नेऊन ठेवली. आणि याच्या खाली बघा, या पेपर बॅग किती साऱ्या साचल्यात. आणि बॅग्स वगैरेचं असं होतं की फेकून नको द्यायला वाटतं, कारण ते कधी कामी येतील हे काही सांगता येत नाही. कधी सुद्धा बॅग्स वगैरे लागतात, आणि ह्या पेपर बॅग सुद्धा यांची क्वालिटी वगैरे चांगली आहे, तर कधी कुणाला काही घालून द्यायला वगैरे कामी येतात, म्हणून मी ह्या साचून अशाच ठेवलेल्या. आणि त्यानंतर वॉर्डरोबवरती जो काही पसारा होता तो काढून घेतला, आणि हळूहळू आम्ही बेड आणि वॉर्डरोब हलवायला सुरुवात केली. तर मागे बघा एवढा सगळी धूळ जमा झाली होती. तर आज या निमित्ताने कोपऱ्यातली धूळ निघाली होती बेडरूम मधली. आणि ह्या रूम मधला पसारा तुम्ही बघू शकताय. तर एवढं सगळं करत करत ना खूप असं दमल्यासारखं झालं होतं आम्हाला, कारण ह्या दोन्ही सुद्धा वस्तू खूप हेवी आहेत. कुणाच्याच एकट्याने म्हणजे ढकलल्या जाणाऱ्या नव्हत्या त्या, तर दोघं जणांनी मिळून हळूहळू आम्ही ढकलत होतो, ते ॲडजस्ट करत होतो जागा. आणि जवळपास ह्या दोन्ही वस्तू साईडला करत करत, धूळ साफ करत करत आमचा इथेच अर्धा-पाऊण तास गेला होता. आणि नेमकं आज लाईट नव्हती, एवढी गरमी होत होती. तर ह्या अरेंजमेंटमध्ये ना स्पेस आम्हाला जास्तीत जास्त मिळतो इथला. आधीच्या ह्याच्यात जरा स्पेस कमी मिळत होता. बघायला तेवढं आस्थेटिक वाटत नाही, आधीचं जरा आस्थेटिक वाटायचं, पण इट्स ओके, स्पेस मॅटर्स. येस. तर एक चहाचा ब्रेक घ्यायचा, आणि त्याच्यानंतर पुढचे कामं. मेकअप करताना असं छान सनलाईट पण मिळेल मला. का आम्ही दोघांनी पण दुधाचा चहा बंद केला आहे, आणि आज असं झालं एवढं काम झालं, दुधाचा चहा प्यायची क्रेविंग झाली. तर त्याला खाली जाऊन आधी दुधाचं पॅकेट घेऊन येऊया. चहाचा ब्रेक झाल्यानंतर आम्ही परत कामाला लागलो. आता ही जी लग्नातली फ्रेम आहे ना, ही आधी बेडच्या मिडलला लावली होती आम्ही, पण आता ती थोडीशी साईडला वाटते, पण म्हणजे एवढं पण काही ऑड वाटत नाही आहे. तर मी एक एक तिकडचं सामान आणून परत वॉर्डरोबमध्ये जशाच तसं अरेंज करत होते. आणि विनय जे कॉटमधला पसारा होता ते लावत होते. तर दोघांनी असं डिस्ट्रीब्यूट केलं होतं, त्याच्यामुळे कामं जरा लवकर होत होती. जसं जसं गोष्टी अरेंज होत होत्या तसं तसं मनाला थोडंसं समाधान भेटत होतं. पैकी आता जवळपास म्हणजे झालंय बऱ्यापैकी लावणं. अजून इकडच्या रूममध्ये बराच पसारा पडलाय, जे की बघून मला फार टेन्शन आलंय. तर आता ना हे मी एक एक सॉर्ट करते. त्या रूममधला तर पसारा बघून काही सुचतच नव्हतं, म्हणजे कुठून नेमकं स्टार्ट करू. एक एक गोष्टी म्हणजे रचायला घेतल्या. आणि तिकडच्या रूममधलं जे वॉर्डरोब आहे ना ते सुद्धा मी व्यवस्थित अरेंज करून घेतलं. तर हे बघा, हे आहे माझा गल्ला, ही आहे माझी पिगी बँक. तर जवळपास मागच्या 1 वर्षापासून मी यामध्ये सेव्ह करते. तर लवकरच मी ना ही ब्रेक करणार आहे, तर ते तुमच्यासोबत मी शेअर करेन. पॉटमध्ये सगळं व्यवस्थित अरेंज झालंय.
इकडे जो एवढा पसारा पडला होता ना, तो पण एक एक करून मी सगळा आवरला. जी कपडे धुवायला टाकायची होती ती धुवायला टाकली. आणि आता हिवाळा संपलाय तर हिवाळ्याचे कपडेसुद्धा मशीनला लावून मी व्यवस्थित ठेवून देणार होते. आणि त्या रूमचं नीट करत करत ह्या रूमचं पण वॉर्डरोब व्यवस्थित माझं लावून झालं. कामात काम ते पण होऊन गेलं. आणि आज ना मी एक प्लॅन ठरवला होता माझ्या मैत्रिणींना घरी बोलवायचा. या कामाच्या नंतर ते राहूनच गेला. त्यानंतर रूम वगैरे व्यवस्थित क्लीन करून घेतली. आणि हा व्हिडिओ मी का शेअर केला माहिती आहे का, कारण मला ना स्वतःला असे क्लिनिंगचे व्हिडिओ फार बघायला आवडतात. तर आय होप ते तुम्हाला पण आवडत असतील, म्हणून मी हा व्लॉग शूट केला. तर फार धूळ झाली होती त्यामुळे मी कपडे वगैरे चेंज केले. चला बाय.